चांगलं काम करायला जातो आणि कांडच होऊन जाते. ते आपलं डेली रुटीन आहे ते चालूच आहे. सकाळी उठलो, काम केलं आणि बाहेर निघालो. तितक्यात पाहतो तर नवीन ट्रॅक्टर पेटी बॅग. म्हटलं बापरे, हा संध्याकाळी झाला वाटल्या घरी. एक आणखी ट्रॅक्टर आला आणि सकाळीच रनिंग केली आणि वॉर्मअप केला आणि निघालो घरी जायसाठी. आणि घरी गेल्यावर आपण फ्रेश वगैरे झालो आणि त्याला चिवडा आला आणि उपमा आला. म्हटलं झाला आता सीझन चालू. तितक्यात म्हणे चल म्हणे आंब्याचे डाको आणायला पोटले. घराला तोरण लावावं लागते. म्हटलं हावले का आपल्याला तोरण लावावं लागते, मला लावावं लागते. चढणारा मी सा मग मी चढलो रपारप आणि तोडलं. आणि इतक्यात बूट आणला एक नंबर गड्यानं. पोनग्या कसा टाप दिसून राहिला हा. ते चढलो, थोडासा पाय मुसकला. त्याच्यावर आपण थोडीफार मसेज केली आणि निघालो अंजनगावले निघालतो. सोबत एक कांड झालं, चेनच तुटली. मित्राला एक फोन लावला, एका फोनवर मित्र आला आणि त्यानं आपल्याला पाणी वगैरे दिले. गाडी खोलली आणि लोटत घेऊन चल म्हणे. आता त्यानंच पाय लावला आणि त्याला अंजनगावला. तरी मित्र तर आलेच म्हणतात. एका फोनवर येणं म्हणजे सोपी गोष्ट नाही बघ. पुन्हा गर्लफ्रेंड नसलीच चलीन, पण एक खरा मित्र असलाच पाहिजे. पुन्हा तो नेमकं अंजनगावले फटाके घ्यायले. फटाके घेतले, मोठे फटाके घेतले आणि निघालो घरीसाठी. घरी आल्यावर आम्ही पूजन झाली. घरासमोर एवढे फटाके जळवले आणि हॅपी दिवाळी केली सर्वांना. तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि दिवाळीला जशी मॅट चाय करतो आपण दरवर्षी, तशी या वर्षी